जय भारत जय संविधान. मी ॲडव्होकेट प्रकाश कदम. 21 तारखेला चोरीच्या आरोपामध्ये पाली पोलिसांनी धोंडू बबन वाघमारे याला चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये इतकं मारलं की थेट तो बेहोश झाला. डीके बासूच्या केसचं मार्गदर्शक तत्वाचं उल्लंघन करत, सर्वोच्च न्यायालयाचा अपमान करत पोलिसांनी कोणतंही कारण दाखवलं नाही, ताब्यात घेताना फोन केला नाही आणि संशयित म्हणून एखाद्या गावात चोरी झाली म्हणून त्या ठिकाणी बबन वाघमारे यांना अटक केलं. म्हणजे पोलिसांचा असा समज आहे की रायगड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जर एखादा चोरी झाली, एखादा गुन्हा घडला तर फक्त आणि फक्त आदिवासी समाज करू शकतो, हा समज या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा आहे. खरं तर हा हाणून पाडण्यासाठी आम्ही या ठिकाणी पोलीस प्रशासनावरती हायकोर्टाने, ह्युमन राईट्स कमिशनने, डीवायएसपी, एसपी यांनी कारवाई करावी त्या पोलीस अधिकाऱ्यांवरती ज्यांनी हे कृत्य अमानुष कृत्य केलेलं आहे, बेकायदेशीर कृत्य केलेलं आहे, त्यांच्यावरती ती कारवाई केली पाहिजे. आता धोंडू वाघमारे या ठिकाणी तुम्हाला पोलिसांनी कसं मारलं? पट्ट्यानी मारलं. पट्ट्यानी मारलं. किती वेळ मारलं? अर्धा तास मारलं. नंतर तुम्ही काय झालं, तुम्हाला मारल्यानंतर काय झालं? बेसुधी पडलो. बेहोश झाले. बेहोश होऊन परत काय केलं? पाणी पाजवलं ते आणि उठवलं. असं अमानुषपणे पोलीस जर मारत असतील तर हे पोलीस हे कायद्याचे रक्षक आहेत का भक्षक आहेत, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. आणि म्हणूनच अशा पोलीस अधिकाऱ्यांवरती भारतीय संविधानाच्या मूल तत्वाच्या, न्यायाच्या तत्वाच्या अनुषंगाने ह्या पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन झालं पाहिजे, यांच्यावरती डिपार्टमेंटल इन्क्वायरी झाली पाहिजे आणि धोंडू वाघमारे यांना या ठिकाणी आर्थिक मदत मिळाली पाहिजे. जय भारत जय संविधान.